माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे, माणूस संसारात असावा, माणसात संसार नसावा. बरोबर आहे ना? लक्ष देऊन आहे. आपल्या भाषेत सांगू का, ऊसात जायचं आणि चिपाट लावू द्यायचं नाही. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बरोबर आहे का नाही? संसारात असं राहिलं पाहिजे. आमचे गुरुवर्य स्वामीजी, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, संसारात माणसानं दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे असावं. दह्यात पडलेला केस काढाय कष्ट लागतो का माया? हो बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल मायात, आहे का नाही? मला सांगा, दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? नाही. असा धरला की अलगद बाहेर येत. बरोबर आहे? बरं, त्याला दही लागलेलं राहतं का? नाही. दहीही लागलेलं राहत नाही आणि दह्यातून काढाय त्याला कष्टही लागत नाही. म्हणून संसारात रिंगे महाराज असा असावं. पण माणसं संसारात दह्यातल्या केशाप्रमाणे नाही राहत. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. हा, तुटून येतो का सुटून येतो? तुटून, सुटून नाही. बरोबर आहे? मग आता त्या वाळलेल्या भाकरीच्या ज्वारीत आहे का, वाळलेल्या भाकरीचा केस जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? शहाणे माणसं भाकरीवर थोडं पाणी मारतात आणि भाकर नरम करतात. पाणी मारलं की भाकर काय होते? नरम होते. आणि भाकर नरम झाली की केस अलगद बाहेर येतो, तुटतही नाही आणि कष्टही होत नाही. तसं या संसारातल्या मनाला हे वाळलेल्या भाकरीत जसा केस अटकलेला आहे तसं संसारात अटकलेला आहे. मग याला देवीकडे आणायचं, परमार्थाकडे आणायचं सहज नाही येणार. जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारावं लागेल. आणि एकदा या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन परतूर वरून बी कीर्तनाला घेऊन येते. कळलं माझं बोलणं? या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन सोन्यावरून बी इथं येते. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे रेंगे जाम वरून बी इथं आणतं माणसाला. फक्त या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन चिखलाचा पावसाचा विचार न करता मंडपात येऊन बसतं महाराज. फक्त त्याला भक्तीची ओढ लागली.